गावाकडे मराठी लोकांची आवडती रेसिपी केलीच्या फुलाची भाजी. आणि केलीला केली 12ही महिने येतात. आणि पारंपरिक पद्धतीत चविष्ट भाजी आणि आजी आजोबांपासून बनवत आलेली टेस्टलाही खूप छान लागते. हाताला पहिल्यांदा तेल लावून घ्या, काळे आणि चिकट होतात हात म्हणून. केलीच्या फुलाची एक एक पाकळ्या काढून त्याच्यामधले केली काढून घ्यायचे आहेत. केलीच्या फुलाला जेवढी केली छोटी छोटी आलेली आहेत तेवढी मी घेणार आहे. मी हाताला तेल न लावल्यामुळे माझे हात काळे झाले, चिकटही झालेले आहेत. तुम्ही तेल लावून घ्या हाताला. केलीला एकदा केल आल्यानंतर परत येत नाही की तो झाड तोडायला लागतो, पण 12ही महिने केलीला केली येतात. केलीच्या फुलामध्ये पारंगांसारख्या काड्या असतात, ते काढून घ्यायचे आहेत. ते आपण खात नाही. सर्व काढून घेतल्यात, अशा काड्या असतात. केलीच्या फुलाची भाजी करताना थोडी मेहनत करायला लागते परांगण काढण्यासाठी. एकजुटी करून केलीची फुलं बारीक कट करून भाजी चवीलाही छान लागते आणि जास्तही मेहनत नाही करायला लागत. केलीची फुलांची भाजी जेवढी तुम्ही चॉप करून घ्या ते लगेच पाण्यामध्ये डीप करून घ्यायचे, नाही तर कालपट कलर येतो. केलीची भाजी मी लेट पाण्यामध्ये टाकल्यामुळे थोडी कालपट झाले. केलीच्या भाजीमध्ये जास्तही कोणते इन्ग्रेडियंट्स टाकायला लागत नाही. तिखट मिरची तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या आणि बारीक चॉप करून. लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या चॉप करून. लसूण तुम्ही ठेचूनही घेऊ शकता. भाजी फोडणीला लावण्यासाठी तेल, जिरा, हिंग. लसूण तेलावर चांगला सॉटे करून घ्यायचा, त्याने चव छान येते. मिरची मी उभी आणि बारीक कट करून घेतले. गॅसची फ्लेम ऑफ करून घेतले, करपायला नको म्हणून हळद मिक्स करून घेतले. पाण्यामधून काढून भाजी मिक्स करून. आत्ताच घमघमाट वास सुटला, एवढी भारी भाजी होते. एकदा करून नक्की बघा, एवढी छान होते भाजी. भाजी तेलावर सॉटे करून घ्यायची आहे. जेवढी भाजी तुम्ही सॉटे करून घ्याल तेवढी भाजी पटकन शिजते. चवीनुसार मीठ. यामध्ये तुम्ही ओला खोबरा नाही तर सुका खोबराही मिक्स करू शकता, त्यानेही चव छान येते. सॉटे करून झाल्यानंतर 3-4 मिनिटे झाकण देऊन भाजी शिजवताना गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून भाजी शिजवून घ्यायची. वॉर्म वॉटर थोडाच मिक्स करून. भाजीमध्ये जास्त पाण्याची काही आवश्यकता पडत नाही, वाफेमध्येच भाजी होते. झाकण देऊन शिजवून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनिटांमध्ये भाजी तयार होते. 8 ते 10 मिनिटांमध्ये भाजी तयार होते. चेक करून घ्यायची भाजी शिजले की नाही ते. भाजी गरम असल्यामुळे टच नाही करता येत. भाजी परफेक्ट झालेली आहे. वरून कोथिंबीर. 2 मिनिटे अजून झाकण देऊन केलीची भाजी सर्व करून घ्यायची आहे. कशासोबतही खाऊ शकता. भाकरी आणि केलीची भाजी. आज व्हिडिओवरल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका.